नमस्कार श्रोतेहो, आपण प्रश्न क्रमांक 47 मध्ये विचारलं होतं की गरोदरपणात 20व्या आठवड्यानंतर दोन्ही पायांवर अचानक सूज किंवा तीव्र डोकेदुखी होणं हे कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण आहे. याचं अचूक उत्तर आहे प्री एक्लेम्सिया म्हणजेच गरोदरपणातील उच्च रक्तदाब. आपल्या ग्रामीण भागात अनेकदा गरोदर मातेच्या पायावर सूज आली की घरातील ज्येष्ठ लोक म्हणतात हे नेहमीच आहे, जास्त चालल्यामुळं किंवा बाळसं धरत असल्यामुळं सूज आली असेल. पण राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO अधिकृत मार्गदर्शक तत्वांनुसार पायावरील अचानक आलेली ही सूज आणि तीव्र डोकेदुखी ही सामान्य थकवा नसून एक गंभीर धोक्याची घंटा आहे. या लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष माता आणि पोटातील बाळाच्या जीवावर कसं बेतू शकतं, यामागचं वैज्ञानिक सत्य आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोतेहो, वैद्यकीय विज्ञानानुसार गरोदरपणाच्या 20व्या आठवड्यानंतर काही मातांमध्ये रक्तदाब अचानक प्रचंड वाढू लागतो आणि लघवी वाटे प्रथिने शरीराबाहेर वाहून जाऊ लागतात. या गंभीर स्थितीला प्री एक्लेम्सिया असं म्हणतात. यामागचं खरं विज्ञान असं आहे की उच्च रक्तदाबामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळं गर्भाशयातील वारेला म्हणजेच प्लॅसेंटाला होणारा रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. परिणामी पोटातील बाळाची वाढ खुंटते आणि बाळ पोटातच दगावण्याचा धोका निर्माण होतो. जर मातेचा हा रक्तदाब वेळीच नियंत्रित केला नाही तर तिचे रूपांतर एक्लेम्सियामध्ये होते, ज्यामध्ये गरोदर मातेला अचानक तीव्र फिट म्हणजे झटके होऊ लागतात. यामुळे मातेच्या मेंदूला, यकृताला आणि मूत्रपिंडाला कायमची इजा होऊन बाळंतपणादरम्यान मातेचा मृत्यू होण्याचा धोका अत्यंत वाढतो. अशा गंभीर धोक्यापासून गरोदर मातेचं रक्षण करण्यासाठी या 3 नियमांचं कडक पालन करा. पहिला नियम, नियमित BP तपासणी. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून ते बाळंतपणापर्यंत प्रत्येक महिन्याला शासकीय रुग्णालयात जाऊन रक्तदाब मोजणं अत्यंत अनिवार्य आहे. 140-90 किंवा त्यापेक्षा जास्त BP असल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जर पायावर सूज येण्यासोबतच डोके खूप दुखत असेल, डोळ्यांसमोर अंधारी येत असेल, लघवीचे प्रमाण अचानक कमी झाले असेल किंवा पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत असतील तर तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच PHC मध्ये धाव घ्या. तिसरा नियम म्हणजे आहारात मिठाचे नियंत्रण आणि विश्रांती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील साध्या मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवा. गरोदर मातेने दिवसातून किमान 2 तास डाव्या कुशीवर झोपून विश्रांती घेणं आवश्यक आहे. यामुळं गर्भाशयातला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. श्रोतेहो, आपल्या गावातील आशाताई जेव्हा गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी किंवा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या नोंदणीसाठी गृहभेटी देतात, तेव्हा त्या प्रत्येक मातेच्या पायावरील सूज आवर्जून तपासतात. गरोदरपणातील उच्च रक्तदाब ओळखण्यात आणि मातेला वेळीच मोठ्या रुग्णालयात संदर्भित करण्यात आशाताईंची भूमिका लाख मोलाची आहे. माता मृत्यू रोखण्यासाठी आशाताईंचे हे योगदान अमूल्य आहे. हीच खात्रीशीर माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्रोतेहो, पुढील प्रश्न क्रमांक 48चे सर्वात पहिलं उत्तर देऊन विजेता बनण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका, कारण जिल्ह्याचे नाव न लिहिल्यास तुमचा जिल्हा विजेतेपदाच्या शर्यतीत मागे पडेल. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.